आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जाऊ बापू, अहो घरात पूजा आहे, बाहेर एवढी कामं पडली आहेत, तुम्ही कशा पाहिजे एवढ्या सगळ्यांना बोललो तिथं? डॅडी, हा, तेजूचं असं म्हणणं आहे, त्या दिवशी आत्या गेली तेव्हा इथं रॉकेलचा वास येत होता। काय सुंदर राखेलचा वास कसा येईल? आपल्या घरी तर गॅसवर स्वयंपाक बनतो ना, तुम्हाला तर माहिती आहे। तेच तर, घरात सगळा स्वयंपाक गॅसवरती होतो, तर मग रॉकेलचा वास कुठून आला? नाही नाही नाही, असं काहीतरी करू नका। सुंदरचा गैरसमज झाला असेल, दुसऱ्या कशाचा वास आला असेल त्यांना। डॅडी, तेजू ना प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत ना बाईचे सेन्सेस जास्त जागृत होतात, त्यामुळे ती चुकणं शक्यच नाही। तर नीट आठवा, ते नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे, त्याशिवाय रॉकेलचा वास कसा येईल? तिचा आठवण्याचा प्रयत्न करू। आठवलं आठवलं आठवलं, एक 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 हे बघ, हे इथंच आहे, इथंच ठेवलंय, हे बघ, हे बघा हे बघा हे बघा, हे बघा, आहे का? हे सगळं काय आहे? हे तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे कसं झालं, त्या दिवशी सकाळी आले अचानक पाहुणे। आता पाहुण्यांसाठी चहा नाश्ता करायला पाहिजे। तुमच्या आत्या तर तुम्हाला माहिती आहे, पाहुण्यांना कधीच तिने उपाशी घराबाहेर पाठवलं नाही। गॅस संपलेला, स्टोक काढला, तो बी पेटाना झालं का, पाहुण्यांसमोर नामुष्कीची वेळ आली, म्हणून तिने ठरवलं का हा स्टोव दुरुस्त करून ठेवायचा बा। म्हणजे कधी परत वेळ आली तर पंचायत व्हायला नको। हा, सुनबाई, याचा वास आला तुम्हाला? हा, हो दादा, गॅस तर संपला होता एके दिवशी, आणि आत्या नाराज होऊन म्हणत सुद्धा होती की आपण स्टोव दुरुस्त करून घेऊया, त्याच्यासाठीच रॉकेल आणलं असेल। मग सकाळपासून करत बसली होती, मी तिला म्हणलो बी, अगं सकाळी सकाळी काय करत बसलीस तू? पण ती ऐकल तर ना, तुमची आत्या म्हणजे एक नंबर जिद्दी। हा, मग त्याचाच वास येत असेल मला। स्वयंपाकघर म्हणजे बाईचं दुसरं माहेर असतं असं म्हणायची तुमची आत्या। हे बघा जावई बापू, आज तिचं 13 वय, घरात पूजा आहे। त्या पूजेच्या वातावरणात तरी संशयाचं वार मिसळू नये अशी आमची इच्छा आहे। त्यांच्या आत्म्याला त्रास होईल असं कायच करायचं नाही आम्हाला। तुळजा, आम्ही तुझ्या पुढे हात जोडतो बाई, पण निदान हे विधी होईस्तोवर तरी हे काहीतरी करू नका। आधीच त्यांच्या जाण्याच्या त्रासात ना आम्हाला बाहेर पडणं अवघड जाते। दादा, दादा, हे सगळं काय चाललंय? तुम्हाला हे सगळे प्रश्न का विचारत होता? आणि डॅडींना असं जाब का विचारलास तू? हे बघ, तू या सगळ्याचा आत्ता नको विचार करू। चल, पूजा सुरू होईल, आत्यासाठी प्रार्थना करूया। आता हे बघा, हे पिंड बाहेर जाऊन पूर्व दिशेला ठेवा आणि याला कावळा शिवायची वाट बघा आणि हात जोडून आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करा। आत्या, आज तुझा दिवस पूर्ण झाला, तुझ्या आठवणीनं मन घाईवरून येतंय ग।
असं वाटतं तू कुठून तरी येशील आणि मला हाक मारशील, मला प्रेमानं जवळ घेशील, माझ्या डोक्यावर हात फिरवशील आणि तुला मला जे सांगायचं होतं ते सांगशील. तुला मला जे सांगायचं होतं ते तुला सांगता आलं नाही या विचारानं चित्त थारवर नाही का माझं? काय करू आत्या, तुझ्यासोबत हे सगळं कसं घडलं? तुला मला काय सांगायचं होतं, ह्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं? काहीच मार्ग दिसेना झालाय. पण मला हे कळतंय, तू जिथं कुठं असशील ना तिथनं तू मला नक्की मदत करशील. ते बाकी तू इथल्या माणसांची अजिबात काळजी करू नको. तुझं सूर्य सगळं नीट करेल. तू जितक्या प्रेमानं तेजूची आणि तिच्या बाळाची काळजी घेतली असतीस ना तितक्याच प्रेमानं मी त्यांचं सगळं करेन. तू नको काळजी करू. मी तुझ्या घराला इथल्या माणसांना कधीच कशाशीच कमी पडू देणार नाही. तू जिथं असशील तिथं समाधानी राह. तुझ्या आत्म्याला शांती मिळो हीच दिव्याईकडे प्रार्थना आहे. पिंडाला कावळा शिवला. धनु, अगं तुझा चेहरा असा सुकलेला का दिसतो? तू काय खाल्लंस का नाही? हा, मला भूक नाही. धनु, अगं असं बोलून कसं होणार आहे? अगं जर स्वतःची काळजी घे, नाहीतर तुझी तब्येत बिघडेल. काय अगं जर स्वतःची काळजी घे, खाण्यापिण्याकडे लक्ष दे, कळते का? मी जातो आत, लोक बसल्या त्याने जेवण वाढायचंय. खाऊन घे काहीतरी, लक्ष दे स्वतःकडे. आओ, काय तुम्हाला परत एकदा खरंच मनापासून थँक्यू. ह्या सगळ्यामध्ये ना तुम्ही मला लय आधार दिला. म्हणजे माझं स्वतःकडे लक्ष असो का नसो, तुम्ही मात्र हक्कानं स्वतःची काळजी घे असं सांगत आले. हे समजा ऐकून ना मला खरंच लय बरं वाटलं. धनु, आपण मित्र आहोत ना, मग मैत्रीत असं सारखं सारखं थँक्यू म्हणायचं नसतं. आणि तू माझी मैत्रीण आहेस, मग तुझी काळजी घेणं, तुला आधार देणं हे माझं कर्तव्य. मित्र भरून पावलो बाबा. इतक्या दिवसानं का होईना पण माझ्यामुळे थोडंसं हसलीस, बरं वाटलं जरा. बरं जा, थोडंसं खाऊन घे, आणि काळजी घे. घाबरला काय? अपर चांगलं आहे की, जोवर घाबराल तोवर जिवंत राहाल ना.